नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे युट्यूब चॅनलमध्ये. तर नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीमधील शिपाई पदासाठी जी जाहिरात आली होती त्या संदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि अत्यंत महत्वाची ही अपडेट आहे. ती अपडेट आहे तुमच्या कागदपत्रे पडताळणीच्या संदर्भात. या ठिकाणी नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यासोबत उमेदवारांची नावे सुद्धा सांगितलेली आहे. 1000 पेक्षा जास्त उमेदवारांची नावे आहेत. काही उमेदवारांचा नावांचा समावेश यामध्ये नाही आणि कोणकोणती कागदपत्रे महत्वाची आहेत या संपूर्ण बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे ज्या काही नवीन अपडेट आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तर अगोदर आपण यादी पाहूया आणि त्यानंतर जाऊया कागदपत्रांच्या पडताळणीकडे की कोणकोणती कागदपत्रे आपल्याला तयार ठेवायची आहे. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये तुमचा रोल नंबर, सिरियल नंबर, कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरलाय, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, डेट ऑफ बर्थ, कोणत्या कॅटेगरीमधून त्याची निवड झाली आणि त्यासोबतच परीक्षेमध्ये त्याला किती मार्क्स आहेत या सर्वांची माहिती त्यांनी दिली. एकूण 29 पानाची ही पीडीएफ आहे आणि 1000 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश यामध्ये आहे. आता काही जण असे म्हणतील की जागा तर 300च्या जवळपासच होत्या, मात्र 1000 उमेदवारांना काय या ठिकाणी बोलवलंय. तर रेशो जो आहे तो कधीही जास्त घेण्यात येतो. त्याचं कारण असं की बरेच उमेदवार या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीमध्ये अपात्र ठरतात. या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असं नाही. यानंतर तुम्ही जर यशस्वीरित्या कागदपत्रांची पडताळणी केली तरच तुमची निवड होणार आहे. अंतिम निवड ही कशावरून ठरते, तर फायनल सिलेक्शन लिस्ट वरून अंतिम निवड ठरत असते. म्हणजे अंतिम निवड यादी ही जाहीर व्हायची अजून बाकी आहे. सध्या जी यादी लागली ती फक्त टेंटेटिव्ह स्वरूपाची आहे, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची आहे. ती टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट आहे. यानंतर तुमचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी लागणार आहे ती म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्ट. तर तुमची निवड होण्यासाठी तुम्हाला फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये यावं लागेल. आता इथे जास्त उमेदवार का घेतले जातात, कधी कधी एकाच 2चा किंवा एकाच 3चा रेशो सुद्धा घेतला जातो. त्याचं कारण असं की बरेच उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी अनुपस्थित राहतात. त्याचं कारण असं असतं की त्यांची निवड इतर ठिकाणी होते किंवा याच्यापेक्षा चांगली पोस्ट त्यांना मिळते, त्यामुळेच ते या पदावर रुजू होत नाही किंवा रुजू झाले तरी देखील रिझाईन देत असतात. इथे जर तुम्ही नावे पाहिली तर आपल्याला 1035 उमेदवार दिसतील. 1035 उमेदवारांना या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलं. आता ज्या प्रमाणात जागा होत्या त्याच प्रमाणात उमेदवार बोलावलेले आहेत. ज्या कॅटेगरीच्या जितक्या जागा आणि त्याचा जो प्रमाण आहे ते सारख्या पद्धतीने ठेवण्यात आलं सर्वच कॅटेगरीसाठी, म्हणून जवळपास सर्वच कॅटेगरीचा यामध्ये समावेश आहे. तुमचं नाव यामध्ये आहे किंवा नाही हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आता जाऊया आपण कागदपत्रांच्या पडताळणीकडे. ज्या ज्या उमेदवारांची नावे या यादीमध्ये आहेत त्यांना कागदपत्रे तयार ठेवायची आहे. मात्र कोणती महत्वाची कागदपत्रे आहे तर ती ऑलरेडी त्यांनी जाहिरातीमध्ये मेन्शन केली होती, ती आपण आता बघणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जाहिरातीमध्येच 21व्या क्रमांकाचा पॉईंट देण्यात आलेला होता. तो म्हणजे कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस विहित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे. सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये जे की आता प्रसिद्ध झाली त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य राहणार आहे. तर जी जी कागदपत्रे त्यांनी सांगितली ती तुम्हाला सादर करणे अनिवार्य राहील, म्हणजे कंपल्सरी राहणार आहे. आता पहा, इथे सर्वात प्रथम ते म्हणजे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र. दुसरं म्हणजे काय, तर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, वयाचा किंवा जन्मतारखेचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा. आता ईडब्ल्यूएस मधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट लागते. ज्या कॅटेगरी मधून तुम्ही अप्लाय केलं त्याच कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. इतर जे उमेदवार असतील त्यांना मात्र ते लागणार नाही. नंतर राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. नंतर नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील ज्या कॅटेगरीला आवश्यक आहे त्यांच्यासाठी. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याबाबतचा पुरावा, माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा, खेळाडूंसाठी आरक्षण असल्यास त्याबाबतचं प्रमाणपत्र, अनाथ आरक्षणाचा लाभ घेत असला तर तो पुरावा, महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र हे सर्वांसाठी आहे डोमिसाईल. फक्त महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील जे गावा सांगितलेल्या 865 गावातील असतील त्यांना मात्र हे लागू नाही. त्यांना तेथील संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं प्रमाणपत्र चालतं. नंतर पहा, विवाहित स्त्रिया म्हणजे जर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर एकतर राजपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा चालणार आहे. नंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि सर्वात शेवटी आहे पदवीधर पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितले ते आपण बघितलेले आहेत. या व्यतिरिक्त आणखी काही कागदपत्रे लागतात का, तर ते नोटीसद्वारे आपल्याला समजेल. सध्या मात्र त्यांनी यादी प्रसिद्ध केली, पण जे तुमचं डीव्हीचं वेळापत्रक आहे ते अजून आलेलं नाही. ज्या पद्धतीने डीव्हीचं वेळापत्रक येणार आहे तेव्हाच तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे ऍक्च्युअल मध्ये लागतील ते त्या जे वेळापत्रक येणार आहे त्यामध्ये स्पष्टरित्या लिहिलेले असतील. पण सध्या तुर्तास जे जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलं
ती कागदपत्रे तुम्ही तयार ठेवा, म्हणजे ऐन वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. तर पहा, इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. आज नवीन अपडेट आलेली आहे, ती म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भात यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली. कोणकोणत्या उमेदवारांना डीबीसाठी जायचं आहे त्यांची लिस्ट विभागाने प्रसिद्ध केलेली आहे, आणि त्यासोबतच कोणती महत्त्वाची कागदपत्रे आहेत जी त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितली ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतली. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.